हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आलो आहे आता आमच्या कंपाऊंडमध्ये। तर इकडे सर्व कलमांची, हापूस आंब्यांची आणि काजूची झाडं आहेत आमची। तर तिकडे आलो आहे। तर तिकडे ना एक फणसाचं झाड आहे। तर हे बघा, हे फणसाचं झाड आणि त्याच्यावरती जवळजवळ 20 फणस होते। तर आता आहेत ना, आता त्याच्यावरती जवळजवळ 15 फणस राहिलेले आहेत। तर अर्धे फणस आहे ना पिकून अक्षरशः पडून गेले, कारण का इकडे आलोच नाहीत। तर बघा हे फणस बघा, हे बघा असे पिकून कसे पडून गेलेले आहेत। कापा रस कापाचा फणस आहे हे बघा। आणि आता ना बघा दिसत आहे तिकडे फणस, इकडे दोन, हा एक समोरचा पिकलाय, हा इथे एक मध्ये एक पिकलाय। तर दोन फणस पिकलेले आहेत। तर मी आता रशी आणले, पोयती आणले, चढतो वरती झाडावरती आणि फणस काढतो। पण आता काय होणार आहे माहिती आहे का, फणस मी वरून खाली सोडल्यानंतरला खाली कोणी घ्यायला नाही आहे। तर मला काय करावं लागेल, एकदा एक फणस सोडल्यानंतरला ते खाली जमिनीला टेकावं लागेल, त्यानंतरला पुन्हा ते उतरावं लागेल खाली मला झाडावरून, पुन्हा ते काढून पुन्हा झाडावरती चढावं लागेल। आणि असे मला फणस काढावे लागणार आहेत। बहुतेक मी फणस काढेन, कारण दोन किंवा तीन नेता येतील, तेवढे फणस मी काढतो। तर बघा आता मी फणसावरती चढलो आहे आणि फणस बघा, हा फणस आहे ना बघा, हा फणस पिकला आहे। आवाज बघा कसा येतो नका दाबल्यावरती। ह्याला खूप दिवस झालेत पिकल्याला। हा एक पिकला आहे, हा दुसरा एक पिकला आहे, त्यानंतर हा पण बघा, हा पण एक पिकलेला आहे, परंतु ह्याचा हिरवा रंग दिसतोय। हा आता नुकताच पिकलेला आहे। तर हा आहे ना खूप दिवसापूर्वी पिकलेला आहे, म्हणजे 4-5 दिवस झाले असते, म्हणून त्याचा कलर बदलला आहे। तर मित्रांनो, मी आता माझा आहे ना प्लॅन बदलला, कारण काय, हे फणस आहेत ते कापे आहेत आणि कापे फणस आहेत, ते जरी वरून टाकले तरी फुटणार नाहीत आणि रश्शीने सोडायला खूप वेळ लागेल। एकटा असल्यामुळे खाली चढा, तर झाडावर चढा, पुन्हा उतरा, चढा उतरा। त्यामुळे मी काम केलं आहे, एकाला वरूनच फेकून देतो। तर दोघांना फेकून दिलेले आहे ऑलरेडी, 2 नाही 3 फेकून दिलेले आहेत। तर चला चौथा नंबर, नंबर 5। तर 5 फणस आहेत ते काढलेले आहेत, 5 फणस फेकून दिलेले आहेत अक्षरशः। तर हे फणस आहेत ना, तर खाण्यासाठी जास्त कोणी आता पावसाळ्याचे ना फणस खात नाही, मी सुद्धा खाणार नाही, परंतु त्या फणसाच्या ज्या अटल्या असतात ना बिया, तर त्या बाकी मस्त लागतात आणि त्यासाठीच हे फणस मी घेऊन चाललो आहे। तर अजून आहेत भरपूर, अजून मिळतील, मग येऊ थोड्या दिवसांनी पुन्हा। हे अजून ना आता हे बाजूला आहे, ते कोवळे थोडे लहान लहान आहेत, जुलैपर्यंत हे फणस राहतील अजून। तर हा फणस आहे ना आता 2-3 दिवसामध्ये पिकून जाईल। त्याचा देठाचा कलर बघा कसा बदलला आहे, थोडा येलो झाला आहे, पिवळा झाला आहे। तर हा सुद्धा 2-3 दिवसात पिकेल, इवन हा सुद्धा 2-3 दिवसामध्ये पिकेल। आणखी 2-3 दिवसांनी मला पुन्हा यावं लागेल फणस न्यायला। तर मित्रांनो, हे फणसाचं झाड आहे ना, मी लावलेलं होतं लहान असताना। तर त्याला पाणी आहे ना, ते आई आणि लहान भाऊ वगैरे इकडे गावाला होते, त्यावेळी त्यांनी पाणी घातलेलं। तर लावण्याचं काम मी केलेलं होतं आणि आता त्याला फळं यायला लागलेले आहेत मित्रांनो। तर बघा, जेव्हा आपण जे झाड लावतो आणि त्याला जेव्हा फळं येतात, त्यावेळी आपली फिलिंग असते ना, भारी वाटतं की आपण लावलेल्या झाडाला फळे आलेली आहेत। तर नक्कीच मी तुम्हाला मित्रांनो असं सांगेन की दरवर्षी निदान आपल्याकडे बघा, आपल्याकडे जी झाडं उत्पन्न देणारी आहेत, जसं की हापूस, काजू, या फणसापासून पण उत्पन्न भरपूर सारा घेता येतं, परंतु ते घेतलं पाहिजे। जसे फणसाचे गरे असतात, ते तळून विकले जातात, तर ते तसं केलं तर हे जर आता कच्चे फणस होते, तेव्हा जर मी ते फणस घरी घेऊन गेलो असतो आणि जर ते तळले असते घरी, तर मार्केटमध्ये मला चांगले पैसे मिळाले असते, परंतु ते केलं पाहिजे। तर मी आता तेच सांगेन की मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही प्रत्येकाने यावर्षी निदान
काहीतरी मिनिमम 5 तरी झाडं लावा. त्यामध्ये तुम्ही कोणतेही तुम्हाला जी आवडतात झाडं ते तुम्ही लावू शकता. जसं की हापूसची झाडं लावली तर त्यापासून 5 वर्षांनी ते उत्पन्न द्यायला सुरू करतं, त्याची काळजी व्यवस्थित घेतली तर नक्कीच तुम्ही झाडं लावणार आहात. तर बघा हे आता झाड लावलेलं मी, आणि या झाडाला आता ही फणस लागलेले आहेत. त्यावेळी आता मी जे पाहतोय तर मला खूप छान वाटतंय की मी लावलेल्या झाडाला फळं आता आलेली आहेत. तर नक्कीच तुम्ही सुद्धा झाड लावा. त्यानंतरला तुम्ही लावलेल्या झाडाला जेव्हा फळं येतील तेव्हा तुम्हाला सुद्धा भारी वाटेल. तर नक्कीच तुम्ही जर झाडे लावलेली असेल तर आणखीसुद्धा जा त्यामध्ये ॲड करा. दरवर्षी काही ना काहीतरी लावत चला. तर मी सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि अशीच झाडं आता जेवढी जमीन आहे त्यामध्ये लावत चालणार आहे. मित्रांनो बघा हे 5 आता फणस मी काढलेले आहेत आणि फणस लहान सुद्धा नाहीत, चांगले मोठे मोठे आहेत. तर काढले तर खरे, आता मात्र न्यायचा प्रश्न आहे. मी एकटा आहे तर एकटा मी 5 फणस कसे नेऊ, तर हाच आता प्रश्न आहे की काय करू. 2 फेऱ्या मारू की इथंच ठेवून देऊ. बघूया आता काहीतरी करून मी घेऊन जातो. एकाच फेरीमध्ये माझं घेऊन येण्याचा प्लॅनिंग आहे, पण आता बघूया कसे जमतंय ते मला. तर आता पहिले रस्सी ठेवतो खाली, त्यावरती ही सायाची पानं ठेवतो आणि त्यावरती फणस. तर बघा 2 रश्श्यांनी पूर्ण एकदम त्यांना बंदिस्त केलेलं आहे, दोन्ही बाजूने व्यवस्थित बांधलेलं आहे. तर आता प्रश्न आहे ते उचलायचा, कारण डोक्यावरती घ्यावं लागणार आहे. तर 5 फणस उचलायचे म्हणजे डेंजर आहे माझ्यासाठी. तर बघूया आता, बांधलेत तर खरे, कोणी असतं ना इकडे आजूबाजूला तर त्याला बोलावून उचलून घेता आले असते डोक्यावरती, पण इकडे आजूबाजूला पण कोणीच नाही आहे. काय करायचं. तर हा बघा हा फणस ना अगोदरच पडलेला होता, त्याच्या मी अटला काढल्यात. बघा एवढ्या अटला निघाल्यात, तर ह्या अटला आता फुकटच गेल्या असत्या अशाच. तर मी फणसाच्या अटला काढेपर्यंत इकडे आमचे मामा आले, त्यामुळे आता फणस ते वळवायला मला इझी जाईल. बघा हे मामांचं कंपाऊंड आहे, इथे काजू आहे, तिकडे आले आता. तर चला आता वळवून घेऊया. एवढं घेशील? हा एवढं आता बघूया. त्या अटला काढल्यात? हो त्याच्या अटला काढल्या, अजून आहेत बऱ्याच. नाही त्या पुढच्या बाजूला थोड्याशा असतील. तर चला आता वळवून घेतो, आणि या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटत राहू आपण अशीच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, आहे ना मामा? बरोबर. एवढे वजन की मला इथून चढताना फणस आहे ते डोक्यावरून पडले बघा. खूप वजन आहेत यार, खूप वजन आहेत, नाही तेवढं नेवता येणार. मी आता एक फणस आहे तो कमी करतो, एक फणस आहे तो आता मामांना देतो. ॲक्च्युली मी बांधले म्हणून, नाही तर त्यांना देणारच होतो मी, पण बांधले पुन्हा ते रशीने सोडायला म्हणून मी बघत होतो, न्यायचा प्रयत्न करत होतो, पण नाही जमणार. आता पूर्ण फणस आहे ते पूर्ण सोडले सर्व. पडताना व्हिडिओ झाला पाहिजे होता. कसे टाकले वरून ते. खूप वजन आहे, खूप वजन.